आता समोर सेवापर्यंत सर्वांना अशीच सेवा मिळेल या ठिकाणी सर्वांची सेवादारी तरुण मंडळी आहे त्यांचा आपण आषाढी एकादशी आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत असे गुज पांडुरंग या उक्तीप्रमाणे आजचा हा दिवस अति महत्त्वाचा असून प्रति पंढरपूर असलेल्या श्री क्षेत्र वैष्णवगड या ठिकाणी आजचा हा सोहळा अगदी आनंदामध्ये अगदी शिस्तीमध्ये आणि भावनेने या ठिकाणी साजरा होत असताना या ठिकाणी सकाळपासनं सकाळी 3 ते 5 या वेळामध्ये डॉक्टर पंढरनाथजी मांटे संतकृपा हॉस्पिटलचं जालना तसेच त्यांच्या धर्मपत्नी सौ सीमाताई मांटे या दाम्पत्याच्या हातानं सकाळी 3 ते 5 या वेळामध्ये पांडुरंगाची महापूजा या ठिकाणी झाली. त्यानंतर मंदिराची आकर्षक सजावट करून भक्तांसाठी 35 क्विंटल शेंगदाण्याची उसळ या ठिकाणी दिवसभर प्रसाद फराळ म्हणून त्या ठिकाणी वाटप करण्यात आहे. संस्थांच्या वतीनं तसेच देणगीदारांच्या सहकार्यातून या ठिकाणी दिवसभर चहापानाची व्यवस्था सुरू असून या ठिकाणी आज प्रशासनानं देखील थोडा चोख बंदोबस्त ठेवला आहे. या ठिकाणी शासनाच्या सहकार्यातून संस्थांच्या प्रयत्नातून आज सालखेड ते जयंत ते वैष्णवगड हा एकच मार्ग येण्यासाठी ठेवून जाण्यासाठी पिंपळखुटा जळपिंपळगाव आसोला मार्गे देऊळवाराजा आणि पिंपळखुटा जळपिंपळगाव साठेगाव विझोरा मार्गे किनगावराजा हे 2 मार्ग जाण्यासाठी वापर केल्यामुळं भाविकांची या ठिकाणी जाण्या येण्याची अगदी चोख बंदोबस्त होऊन व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. दिवसभरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी न घडता अगदी भक्तिमय वातावरणात या ठिकाणी वैष्णवगडावरील या ठिकाणी आषाढी उत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे. आजच्या दिवसाच्या वतीनं जे काही सहकार्य झालं असेल त्याबद्दल संस्थांच्या वतीनं मी सर्वांना धन्यवाद देतो. पत्रकारांनी देखील या ठिकाणी येऊन सगळ्या प्रकारचे टिप्स त्यांनी देखील घेतल्यामुळं त्यांनाही धन्यवाद देतो, आभार मानतो आणि थांबतो. जय हरी. वैष्णवगड हे एक प्रकारे प्रति पंढरपूर म्हणून घडल्या जाते आणि अशा दिवसासाठी निमित्त या गडावर हजारो भाविकांची सकाळपासून वीज असते. त्यामुळं काल सायंकाळपासूनच परवापासूनच आम्ही इथे बॅरिकेडिंग वगैरे करताना अडथळा येणार नाही आणि भाविकांची गैरसोय होणार नाही आणि त्या संदर्भानं आम्ही आता बंदोबस्त नेमलेला आहे. आम्हाला जिल्ह्याभरातून बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे आणि इथून महत्त्वाचा विषय म्हणजे गडावर येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची वर्दळ जास्त असल्यानं आम्हाला त्यांना ट्रॅफिकचा त्रास होऊ नये, अडथळा निर्माण होऊ नये याकरिता आम्ही रोडला आणि गडावरील रांगेच्या ठिकाणी सर्वत्र बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे आणि सध्या सर्वत्र शांतता आहे. अडचणीसारखं आम्हाला काही वाटलं नाही. त्यासाठी आम्हाला गडाचे जे विश्वस्त आहेत त्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे, त्यांनी स्वयंसेवक नेमलेले आहे. त्यामुळं आमचा पोलीस विभागावरचा ताण बराचसा कमी झालेला आहे आणि आलेल्या बंदोबस्तामध्ये आम्ही योग्य असं नियोजन करून हा बंदोबस्त पार पाडतो. आपण नियमित 16 राहून गेलं. आपण पंढरपूरमध्ये ज्या टाळकऱ्याच्या दिंडीमध्ये आपण जे राहतो तशाच प्रकारचे या ठिकाणी एक सगळे टाळकरी सगळं मंत्रमुक्त झालेले आहेत. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या ठिकाणी खरंच आल्यावर अशा प्रेरणा मिळते, एक स्फूर्ती मिळते
आणि इथून पुढच्या वर्षभराकरता या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर एक चांगल्या प्रकारचा उत्साह मनामध्ये संचारतो. अशा प्रकारची ही पवित्र भूमी या ठिकाणी आहे आणि लाखोचा समुदाय या ठिकाणी आलेले आहेत. अनेक वारकरी दिंड्या या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये सर्व आलेले आहेत. या सर्व भाविक भक्तांना, या सर्व मंडळींना या ठिकाणी जे महाराज आहेत आमचे, महाराजांनी सुद्धा भाऊ हे सर्व या ठिकाणी सेवा करत असतात. या सर्व लोकांच्या या ठिकाणी फराळाची, स्नानाची सगळ्या व्यवस्था आणि सगळी व्यवस्था या ठिकाणी स्वतःला त्यांनी या ठिकाणी वाहून घेतलेला आहे. अशा प्रकारचा हा अवर्णनीय सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि पांडुरंग परमात्म्याचे मी लीन होतो. पूजनीय हरिभक्तपरायण प्रणब गुरुजी यांच्या अथक प्रयत्नातून एक निरपेक्ष हेतू ठेवल्यानंतर या जगात काय उभं राहू शकतंय त्याप्रमाणे तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य, बहुबरी अशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी दाखवाया या न्यायाप्रमाणे हे श्री क्षेत्र वैष्णववर उभं राहिलेलं आहे. आज प्रत्येक भाविकाची इच्छा, आज लाखो समाज इथं येत आहे. प्रत्येक समाजाची दखल, शिस्तीनं दर्शन सुरू आहे. एक वेळचा चहा, त्यांना फराळ, ते सगळं सुरू आहे आणि भाविकाच्या एक रुपयातून इथं जे कार्य चालू आहे प्रत्येक रुपया हा कारणी लागत आहे. असं एक क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा जातीभेद नाही, असं स्वच्छ अंतःकरण असं एक क्षेत्र नुसतं क्षेत्रच निर्माण झाले नाही. प्रत्येक मनुष्य हा भावनाप्रधान असून या भावनेनं हा देव नानाच्या पुण्यानं, सगळ्यांच्या पुण्यानं ह्या क्षेत्र वैष्णव या ठिकाणी आलेला आहे. म्हणून तसं सुख पंढरी आले, कुंडलिके साठविले, घ्यारे घ्यारे माझे बाप, जेव्हा घेऊन खरे माप, करा एक खेप मग नलगे हिंदणे या न्यायाप्रमाणे असं एक क्षेत्र निर्माण झालेलं आहे. एक श्री क्षेत्र वैष्णवगड. म्हणून नानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तुका म्हणे ऐशे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई